हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अंकिता वन्स अगेन आफ्टर लॉंग टाईम. तर आज आपण रस्सा शेवभाजी बनवणार आहे. तर मी हा व्लॉग पूर्णपणे मराठीमध्ये बोलणार आहे. तर आज मी रस्सा भाजी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. मी कोणताही न व्हिडिओ पाहता माझं डोकं लावून मी ही रस्सा शेवभाजी बनवणार आहे माझ्या नवऱ्यासाठी स्पेशली. तो बोलला आज आपण काहीतरी चमचमीत खाऊयात. तर मी बोलली रस्सा भाजी का नाही, रस्सा भाजी शेवभाजी का नाही. तर तो बोलला की चालेल मला रस्सा शेवभाजी. तर फटाफट तो लाल शेव आणायला गेला दुकानात आणि शेवभाजीचा मसाला जो मिळतो तो आणायला गेला. तोपर्यंत मी मसाला फ्राय करून मिक्सरमध्ये दळून घेतला. चांगलापणे मी लालसर कांदा आणि शेंगदाणे आणि त्याच्यामध्ये खोबऱ्याचे कूट टाकलेला तो चांगलापणे परतवून घेतला. त्याच्यानंतर एक टमॅटो मिक्सरमधनं काढून घेतला मी सेपरेट आणि त्या मिश्रणामध्ये एक लवंग आणि 2 मिरेही मी मिक्स करून घेतले, दळून घेतले चांगल्या प्रकारे. रस्सा शेवभाजी मी पहिल्यांदाच घरी बनवत आहे. याच्या आधी मी कधीही बनवली नाही आहे. मी नेहमी हॉटेलमधनं मागवली आहे किंवा हॉटेलमध्ये खाल्ली आहे. त्यानंतर मी विचार केला जोपर्यंत तो आणत नाही शेव आणि मसाला तोपर्यंत आपण पोळ्या करून घेऊ फटाफट. तर मी तवा ठेवला, पोळ्या लाटल्या आमच्या दोघांसाठी. फटाफट पोळ्या भाजून घेतल्या. मस्तपैकी तव्यावरती मी पोळ्या भाजून घेतल्या आणि छानपणे माझ्या पोळ्या फुगल्याही होत्या. मला फुगलेल्या चपात्या बघून खूप आनंद झाला, कारण की मला अजूनही पोळ्या परफेक्ट येत नाही. त्याच्यानंतर मी कढई ठेवली. मी मसाला तेलात टाकून फ्राय केला. तिखट, मीठ, हळद, त्यानंतर कोथिंबीरची पावडर. त्यानंतर मिक्सरमध्ये जे मिश्रण आपण बारीक करून घेतलेलं ते मी टाकलं. ते चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर 3 इलायची टाकले मी. त्यानंतर मिक्सरमध्ये जे टमॅटोची ग्रेव्ही आपण बनवली होती एका टमॅटोची ती टाकून घेतली. ती चांगली मिक्स केली. चांगलं 5 ते 6 मिनटं मी मिक्स केलं. कंटिन्युअस मी 5 ते 6 मिनटं मिश्रणाला हलवलं. त्यानंतर मी हिंग टाकलं थोडंसं चवीनुसार. त्यानंतर मीठ 1 ते 1.5 चमचा चवीनुसार. त्यानंतर कोथिंबीर चांगली हिरवीगार धुवून आणि नंतर ती कापून मी टाकली त्यात. ती नंतर मिक्स केली. कोथिंबीर खूप जास्त फ्रेश होती, बघायलाही चांगली वाटते हिरवीगार. त्याच्यानंतर मी वरून कोमट पाणी टाकले. त्यानंतर 5 ते 6 मिनटं मी ग्रेव्हीला उकळी येऊपर्यंत थांबले. मस्तपैकी उकळी आलेली होती. छान खमंगही वास खूप छान सुटला होता. त्यानंतर मी लिंबूचे 7-8 थेंब टाकले. चांगल्या प्रकारे ते पुन्हा मिक्स करून घेतले. त्यानंतर शेवभाजी मसाला टाकला मी त्यावरून. तो चांगल्या प्रकारे हलवून घेतला. पुन्हा एक उकळी येऊ दिली. त्यानंतर मी वरून शेव टाकली. मी लाल शेव टाकली होती. कोणी पिवळ्या शेवीची पण भाजी करतात. मस्तपैकी आपली मसालेदार रस्सा शेवभाजी तयार झाली आहे. आणि शेवभाजी झाल्यावरती मी माझ्या नवऱ्याला टेस्ट करायला दिली. पहिला घास मी त्याला दिला. तर तो बोलला 1 नंबर झाली आहे भाजी. तर तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर माझं शेवभाजी करताना काही चुकलं असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.